मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचं सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे हार्दिक स्वागत करतो। उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी केल्यानंतर शेतकरी मित्रांनो मूग पिकाचं चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेण्यासाठी जून मध्ये 3 ते 4 चांगल्या पद्धतीनं पाऊस होऊ द्यायचे आहे। जून मध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे। जमिनीमध्ये कमीत कमी 6 ते 8 इंचाचा ओलावा पाहिजे। सुरुवातीला जमिनीला कुळवाची पाळी मारण्या अगोदर आपल्या पिकासाठी बेसल डोस टाकणं गरजेचं आहे। बेसल डोस जो आहे तो आपण आपल्या जमिनीचं उन्हाळ्यामध्ये जर माती परीक्षण केलेलं असेल तर आपल्याला त्यानुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे। तर शेवटची पाळी मारून पेरणी करण्या अगोदर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 20-20-013 12-32-16 DAP 9-24-24 14-35-14 या पद्धतीच्या NPK अन्नद्रव्य असणार 1 किंवा अर्धी बॅग हे 2 खत आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि NPK ग्रेड असणारा खत एकत्र मिक्स करून शेवटची पाळी मारण्या अगोदर हा खत आपल्याला शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे। त्यानंतर जमिनीला कुळवाची पाळी मारायची आहे। त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्या मूग पिकाची पेरणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, मूग पिकाची पेरणी पद्धतीने लागण करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। त्याच पद्धतीनं नवनवीन पिकांच्या सुधारित लागवडीविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।